महाराज जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, चमत्कार नाही, बिना पेट्रोलची गाडी चालत नाही, अंगाऱ्यानं लेकरं होत नाहीत, शाल टाकल्यानं बिमारी बसत नाही, आणि तांब्याभर पाणी टाकल्यानं तुमच्या समस्या दूर होणार नाही. तुले 100ची नोट दिली ना बाबू, उभा राह. महाराज हे कोण्या गावाचं पोरग आहे? अच्छा, धुळे जिल्ह्यातले. चांगलं केलं तुझ्या मम्मी पप्पानं पाठवलं. अरे याच्यात काही अनाथही पोरं आहे ज्याला माय नाही बाप नाही. महाराज 100ची नोट द्या. या समोर या. वा वा, चमत्कार दाखवतो ना. कोणता महाराज असा हात करते तो सोन्याची चेन काढते. महाराज तुम्ही 100ची नोट मोकळी करा, मोकळी करा. किती दिले तुम्ही मला? हे तर मी दिले ना, पण मी जरी दिले आता हे मी याचे फिरवणार, मुठ्ठी बांधणार महाराज. हा मुठ्ठी बांधा, 3 फुका मारा महाराज. आता 2 आणि 3 खोला. किती आहेत महाराज ते दाखवा, समोर दाखवा. बोला लुच्चे महाराज की. झाले 1000. द्या महाराजले तुमच्या फराळासाठी 1000. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. बसा महाराज. तुम्ही म्हणाल माय 100 कुठं गेले? लॉटरी आहे, लॉटरी. 1 रुपया द्या. काय केलं म्या मालूम आहे महाराज? तुमचे 100 घेतले, मा खिच्यातून 1000 ओढले. पण मा खिसा कुठं आहे? तुमचे खिचे इथं आहे, मला चोर खिसा आहे. तुमचे 1000, तुमचे 100 घेतले, हातात दाबले, हे इकडे ठेवले. हे घ्या महाराज तुमचे. जमलं ना? मग बिना पेट्रोलची गाडी चालत असन काय? मग हे चिवट्या बनवतात की नाही आपल्याला? अंगाऱ्याचा पेळा तयार होईन काय? तांब्याभर पाणी टाकल्यानं, गळवाभर जल. क्या बोला? सारी समस्या के हल. गळवाभर जल, सब समस्या का हल. चालल्या बायकाच. सत्यपाल टेलो. अहो बाया, अरे तू जर डीएड झाली, बीएड झाली, एमएससी झाली तर मास्तरीन लागतील. प्राध्यापका बाईले पगार किती आहे प्राध्यापिकेले मालूम आहे? 2 लाख. देशमुख गुरुजीची सून आहे नोकरीवर, ते आपल्या रोडवर. मुलगाही आहे, सून आणि मुलंही. कसं बजेट बसलं त्याचं? 1.5 लाख 2 लाख पगार आहे मॅडम. आणि तुम्हाला वावरात जाणार दिली. आता जे बाई वावरात गेली आज आणि कीर्तन ऐकायला आली, तिनं उभं राहा, मला सत्कार करायचा. बस बस, एकच बाई, एकच. माझ्या साड्या पुरल्या पाहिजे. ये मावशी, मावशी या. मला आनंद झाला माझ्या लेकीचा. पाय बरं घरी आली, रातून काम करून आली, स्वयंपाक केला, नवऱ्याले लेकरायले जीव घातलं, आणि त्याही गडबडीत कीर्तन ऐकायला आली. हाय, मला आनंद झाला. तुम्ही कोणता व्यायाम करता का? असं तुला कोण्या व्यायामाची गरज आहे व बाई? तू तर काम करणारी आहे. ज्या बायकाईले धंदे नाहीत, काम धंदे नाही, दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग आणि ग्रीसिंग. तिचे हात दुखते, आलं पाय दुखते, त्याला काहीच नाही दुखत, कोणताच व्यायाम नाही करत. कपडे धुणं, पुरा व्यायाम होत. बरोबर. मी माझ्या बहिणीचा सत्कार साडी देऊन करतो. शेतात काय केलं काकू? कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. कांदे म्हणजे दिवसभर काम केलं मामा. काय रोज होता? 300 रुपये. 300. 9,000 रुपये महिना. मास्तरीन बाईले 1 लाख. म्हणून तिच्या घरात दागिने, ड्रेस,
ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग. पण बाळा, मेहनत करून कीर्तन ऐकायला आली, ज्याच्या घरी अवघी सोय आहे त्या घरी झोपेला आहे. माझी तब्येत नाही बरोबर, मला बरं नाही वाटत, निरे दिवसभर कुठतच राहते. जात घरी आल्यावर कुठा नाही करत, जीव घालत लेकर वाकर आणि अंग टाकलं की झोपत. आम्ही दरवर्षी येतो, दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. हो ना, पण आजही वावरात गेल्याच की नाही, की कीर्तन ऐकायला आल्या तर घरी झोपेल राहिले का तुम्ही? साडी दे रे. धन्यवाद माबाई. दरवर्षी परागच्या कार्यक्रमाला येतात. 9 वर्ष झाले, माझा 3रा वेळ आहे. मी दर 5 वर्षानं येतो. आम्ही बाहेर गावून येतो. पण कोणत्या गावून आले? शेजवार आले ना. चांगलं झालं. पाय बरं तो मालक, बरं तुझ्या मालकानं आणलं की तू स्वतः आली बेटा? आमच्या दोघांची उत्सुकता राहते. वा, टाळ्या वाजवा. बरं, काय कारण आहे उत्सुकतेसाठी? काहीतरी कारण? आम्हाला पहिलेपासून आवड आहे, आमच्या घरात सर्वांना आवड आहे. हा, अशी जोडी आहे. तुम्हाला उदंड आयुष्य भेटव नवरा बायकोले. आजकाल नवरा बायको आता चांगल्या लग्न होईल बायकाही, आणि लग्न होईल माणसंही जुनी बायको बरी नाही दिसत, नवीन फेसबुक पाहिजे. म्हणजे ते जुनी बायको म्हणजे ते जुने पासिंग सारखी राहते ना. लोक मोटरसायकल समजतात, 4 व्हीलर, आणि दुसऱ्या बाईशी लफडं करतात हे हरामखोर लोक. जुनी बायको बरी नाही दिसत, आणि बाया बी नम्री झाल्या. ते नवऱ्याला सोडून इंस्टाग्रामवर प्रेम करून राहिले बाया. म्हणतो म्हातारे काय विचारत? तुमचा संसार सुखाचा हो. तुमच्या मालकालाही धन्यवाद. लेकरं किती आहेत? 1 मुलगा 2 मुली. 2 मुली. मुलाची वाट पाहिली चांगली? नाही, पहिला मुलगा होता, मुलानंतर मुलगी झाली. 2 झाल्या रे. तरी रामाला किती होते लेकर? पण कंटाळा नाही. रामाला किती होते? प्रभू रामचंद्राला किती? तुमच्या मालकाला आवाज द्या. नाव घ्या न बोला. या हो. नाव घ्या न बोला. आजा तुझी को पुकारे मेरे दी. बाई मिलिटरी मॅन आहे काय? 56 इंच दिसून राहिली. काही शेतकऱ्याचा विचार आहे की नाही? दवाई आजा तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे गीत. जशी तुम्ही दिसल्या ना तर यायचं मन मंगात झालत. मै दवळा चलाया. हा, तूने प्यार से मुझको बुलाया. हा, जावाई बापू धन्यवाद. अरे एवढ्या थंडीत नवरा बायको बाहेर गाऊन आले, पेट्रोल खर्च करत, आणि फक्त हे दोघच नाही, परावर देवेंद्र इंगळे परिवारावर जायचं प्रेम आहे. ते पती पत्नी गाड्या मोटरसायकला पेट्रोल खर्च करत आले. नाहीतर राजकीय लोकांच्या भाषणाली लोक येत नाही. किती घेतले या वर्षी तुमच्या धुळ्याच्या भागात? कोणाच्याही भाषणाले बाहेर जायचं? 300 की 400 की 500? मागून हात दाखवा. 500 बजेट बसलं म्हणून तर झालं. एवढी गर्दी प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमात होय कशी? काँग्रेसचे झाले की शिवसेनेचे, शिवसेनेचे झाले की बीजेपी, बीजेपीचे झाले की उबाटाचे, उबाटाचे झाले की शिंदे गटाचे, आणि अवघे झाले की वंचितचे. आज किती रुपये दिले? माणसं तेच, पक्ष बदलत गेले. 500 आणि गाड्याही फुकट, आणि गाड्यावाले इले पैसे, आणि जेवणी जो खाऊ घालील दारू मटण त्यातच दाबू आम्ही पटन. वाटीभर रस्सान 5 वर्ष बोंबलत बसता. आज किती दिले तुम्हाला? 1 रुपया नाही. लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या. ज्या बाईनं लहान लेकराले आणलं तिनं उभं राहा. लेकराच्या आईनं, लेकराच्या आईनं, आजीनं नाही. काय कोणती बाई? एखादी
लेकराच्या आईनं उभे राहा लवकर. लेकरं आणलेच नाही बायानं, आणले तर ते तिचे नाही. तुम्ही आणलं काय लेकरं? तुम्ही मंगा आलत्या काय ताई? अच्छा, वा वा. देव माझा विठूचा राधे 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 राधे. चांगली आहे कंपनी. जय गुरु जय हरी. ताई हिचे पप्पा याचे नोकरीवर आहेत, पेट्रोल पंप म्हणजे नोकरी. चिल्लर चाललर आपलं बजेट बसतेच ना बाई. आणि तो मालक चांगला आहे. नाही कंपनीच्या पंपवर आहेत ते. हो ना, कोणीही कायच्यावरही असला काय राहते बाई, डिझेल आहे ना आखरी. धन्यवाद देतो, चांगला आहे. त्या मालकालाही धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. 2 लेकरं आहेत, मुलगा आणि मुलगी. चांगलं आहे, बरं झालं मुलगा झाला, नाही तर किती बाहेर त्रास होते. नाही बाबा, सासू म्हणते काही जरी झालं चालेल, मला 18-20 वर्षानंतर झाले ते लग्नानंतर. फारच देवाची कृपा झाली. जय जय रघुवीर समर्थांच्या बैठकीला जायची. समर्थ फारच चांगलं. गुरुदेवाची कृपा, देवाची कृपा. नाही तर कठीण आहे ना. आणि आजकाल ब्राह्मणाकडून नाही नाव ठेवले. मी समर्थांनी प्रसाद दिला आणि सोमवारी झाली म्हणून स्वरा नाव ठेवलं. ते आपल्याला ते चांगलं आहे ना. सोमवारी ठेवलं, शंकरजीचं ठेवते. माझ्या पप्पानं गणपती आणला. धन्यवाद ताई, साडी दे रे. आभार मानतो माय. आपण कीर्तनाला आला, धार्मिक बाई आहे, धार्मिकही आहे, पण या लेकराईला शिकवतो बरं. जगात कोणता देव आयता आणून देत नाही. भगवान कृष्णाची गीता सांगते, केल्याशिवाय मिळणार नाही, आम्ही मोफत घेणार. हा, धन्यवाद. देव केव्हा देते विद्यार्थी भाव, देव केव्हा देते विद्यार्थी भावांनो? धक्का लागल्याशिवाय पडलं काय ते बोला. धक्का लागल्याशिवाय पडलं काय? आपोआप जगात काही होईन का? नाही. देव आपोआप लेकरं देते का? अंगाऱ्यानं होईन का? मग तुकाराम महाराज म्हणतात, नवसे करुणी कन्या पुत्र होती. मग का करणे लागे पती, मग का करणे लागे पती. बाबू नाही, देवाच्या कृपेनं लेकरं होत नाही. तुमच्या माया डोक्यातून काढून टाका. भगवान कृष्णाला पारध्याचा बाण लागला. रामाच्याही पत्नीले सीतेले कोण उचलून नेलं बाबू? रावणानं. तुम्ही नका बोलू महाराज, डबल बोलू नका. तुम्ही लय हुशार आहात. ज्यांना पुस्तक खाऊ भेट. मग गव्हर्नमेंटच्या योजना काय एकाच खानदानीत जाऊ देता? बाकीच्याईले भेटू देना. यशीनं काय मरमर कराव, त्याईनं घमिलेत व्हावं. एकच जात पुढे गेली तर या बाकीच्या जात्याईनं काय करावं? म्हणून तर संविधान, संविधान का निघालं मालूम आहे? हे मालूम आहे तुम्हाला? सांगा बरं महाराज, तुम्ही तर विचारा. काय साठी आहे संविधान? अजून सोबत घेऊन तर तुकाराम महाराज होते. मग तुकारामाचे अभंग पाण्यात काऊन बुडवले? का बुडवले? आता बुडून पाय बरं म्हणा बरं. बायाईले ह्या बाया एवढ्या लाईनीत बसत काय नवऱ्याच्या सोबत? बसत महाराज. आता पहिल्या काळात नवरा जर मेला तर पहिले जळून मारत. समजल्या बाया? हे आलं म्हणून तू वाचली विधवा बाई. हे जर नसतं, शिवाजी महाराज आले नसते, ज्योतिबा आले नसते, सावित्री आले नसते महाराज, ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाले तर आत्महत्या करायचा टाइम आणला इंद्रायणी नदीत येईन. असं आहे महाराज ते. तुम्ही बरोबर बोलले. स्वातंत्र्य समता, पण यायचा राग येते ना लोकाईले. पण यायची बायको ग्रामपंचायत मध्ये मेंबर चालते, सरपंच चालते, यायचं आरक्षण चालते.
आणि हे चालत नाही. मला कीर्तन करू दिलं असतं काय झोळगेच्या लोकाईनं? तू शिंप्याचा आहे, बंद कर. आता कोणी मला बंद करू दे? कायदा आहे, कायदा दिला, अधिकार दिला, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून शिवराया, भीमराया, अव माझ्या माय मावल्यांनो, तुम्हाला काय म्हणत जुन्या बाया, तुझी सासू, आजल सासू तुझ्या मम्मीले काय म्हणे? बाबू इले डोक्यावर नको ठेवू, इले पायातली रिकाम्या जागा पायात ठेव. मागच्या बाईनं बोला, समोरची बाई बोलणार नाही. वार्ड नंबर 2च्या बाया पाहिजे नाही, शेवटच्या पाहिजे. अंधारात बसल्या बोला, ते मधले शब्द बोला. काय? मधले शब्द सांगा लवकर की बाबू इले डोक्यावर घेऊ नको, पायातली बोला लवकर. पायात ठेव. म्हणजे काय? काय ठेव? उभारून बोला. उभं राहून बोला, बोला ना. नाही तर गड्डा कर आणि जमिनीत जाय, नाही तर उभी राह. बाई राहिली माई बहीण एक. या मॅडम, या या, शरमू नका ना. आता बायाचंच राज्य आहे ना, माणसाईला स्वयंपाक करायचा टाइम आला. या, अरे या या या, अरे सावित्री बना, या या या, जिजाऊ बना, जिजाऊ बना, तुम्ही अहिल्या बना, जाऊ बना, तुम्ही अहिल्या बना. या या या, तुम्ही रमाई बना. धन्यवाद माय. काय म्हणत काकू? माईक घ्या. आवाज वाढव डीजे. हा, पायातली पायता नाही, हिला पायातच ठेव. पायतान म्हणजे काय? वाहन, वाहन म्हणजे, चप्पल. आणि चप्पल म्हणजे आजच्या भाषेत शंडल, उच्या टाकाची. ज्या सासूनं अशी आळवी बोलली की तिच्या थोबाडीत मारा, तिचं तोंड इष्टमल कलर करा. तुम्ही हिंमत ठेवली. काय आडनाव तुमचं? बोरचे. चांगला आहे माई, धन्यवाद. जिले चपलीचा दर्जा दिला, नरकाचं द्वार म्हणत विधवा बाईचा आजही राग करतात ना. नवरदेवाच्या समोर येऊ देत नाही. तिनं नवरा हातानं मारला काय की दारवा पिऊन लफडे करून मेलं तिचं नवरं. दे. धन्यवाद. टाळ्या. या 9वी पुण्यतिथी आहे परागची. तुम्हा माय बापाचं दर्शन झालं, तुम्ही बाया बोलून राहिल्या. पहिले तर एकही ना उभी राहो. आता चळा ओढ लागली, 2-2 बाया उभ्या राहिल्या होत्या. मी म्हटलं एकच नाही म्हणून दबली. ते याचं नाव आहे समाज प्रबोधन. सत्यपाल ते करते बाबू. माझ्या जीवनात मी साड्याच काऊन वाटतो बाई? मला काय तुमचं इलेक्शनचं वोटिंग मागायचं आहे काय? मला जिल्हा अकोला आहे, मी बाळासाहेब आंबेडकरांच्या भागातला. तुम्ही धुळे जिल्ह्याचे, मला काही मागायचं नाही. मामाईले लुगडं ना भेट, खरं गोठ हे आहे. आता माझ्याजवळ पैसे मला लय देतात लोक. आतापर्यंत 20 लाखाचे पुरस्कार भेटले. मला अमेरिकेनं पुरस्कार दिला. आता मला काय कमी आहे? मेल्यावर काय संग नेईन? माझी बायको मेली काकू, बायको मेली. मी तिचं शरीर विठ्ठल महाराज मेडिकल कॉलेजला दिलं. माझ्या बायको बॉडी चंद्रभागेत नाही नेलं मी तिला, मशानात. राग टाकली नाही. असं आहे मा बाई, लोकांसाठी मरावं लागतं, जगावं लागतं. मग विठ्ठल बाबा, माझी माय मेली. माई माय म्हणे, सत्यपाल सुनबाईचं जसं देहदान केलं असं माझंही कर. कॅमेरामन, कीर्तन करणं लय सोपी आहे, रामकृष्ण हरी म्हणणं लय सोपी आहे, पण जीवनात उतरवणं लय कठीण आहे. अवघ्या गावानं मला बदनाम केलं. बायको मेली, तिली देऊन टाकलं, देहदान केलं मेडिकल कॉलेज अकोला. माय मेली, मायले दिलं. बाप मेला तर माय बाबा म्हणत, सत्यपाल माझी बॉडी मेडिकल कॉलेज.
त्याची बॉडी मेडिकल कॉलेजले डोळे काढून दिले, नेत्रदान केलं, 2 आंधळ्या लोकांले डोळे लागले महाराज. मग मी पाप केलं की पुण्य? पुण्य केलं की पाप? म्या मशानात नेलं नाही, पूजापाठ केली नाही, तेरवी केली नाही, केस दिले नाही, पण गोर गरीबाचे पोरं, श्रीमंताचे पोरं पोरी डॉक्टर शिकतात तिच्या माय बापाच्या बायकोच्या शरीरावर. मग म्या पुण्य केलं की पाप? पुण्य आणि पाप समजलं पाहिजे. तुम्ही देवाले बकरे कांबळे कामता, पुण्य की पाप? पण देवाले प्रसाद देऊन राहिले ना. असं आहे, काही काही चिकित्सा करा, निरे अंधश्रद्धेत वाहून नका जाऊ. देव लेकरं देते, देव लेकरं देते, असा कसा देते देव लेकरं? देवाची देणगी आहे, देवाची देणगी आहे, असं नसते होत. याले माणूसन बाईच पाहिजे. माय प्लस बाप इज इक्वल टू तू. आता आहे विठोबान रुक्मिणी, मग ज्ञानदेव. इठाल कमाई विठोबान. आलं लक्षात? म्या तिघाईचं देहदान केलं, मी लिहून ठेवलं. मी ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने माझी बॉडी देणे. रात्री माझा कार्यक्रम इथून 650 किलोमीटरवर होतो. हे ड्रायव्हर आहेत, माय धनगर समाजाचा माणूस आहे. 22 वर्षापासून माझी गाडी चालवते. ते माझ्या गाडीवर मा बायकोचा, मा मायचा, मा बापाचा फोटो आहे. आणि इकडे तुकडोजी महाराज गाडगे बाबा आहे. काही लोकांना वाटते तमाशाची गाडी आहे, हिरोईन आहे काय ते? आपली बायको आपल्याला हिरोईनच आहे. दुसऱ्याची श्रद्धा कपूर आपल्या काय कामाची? आपली ते आपली. लोक स्वतःच्या बायकोकडे कमी लक्ष देते, शेजारणीवरच जास्त. वहिनी तुम्ही आल्याच नाही एवढ्यात. अबे कुत्र्या, यत्न मरशील न. तुझी नजर लागल मला. अनुराधा पडवाळ याचा आवाजच असा आहे, काय करावं बरं? तुम्ही म्हणाल बुवा आवाज बाई सारखा आहे, तर काही टोल नाक्यावरचा नाही आहे. माझ्या शपथनं सांगतो, याले 3 लेकरं आहेत आणि मला माणसासारखा आवाज असून 2 लेकरं आहेत. आणि आवाज आहे का तुम्ही त्यात? कांदा भाजी आवाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, माझी माझी. अशी आमची भावाभावाची जोडी आहे. सक्के भाऊ नाही आम्ही, बाबा आई सक्के भाऊ नाही, चुलत भाऊ आहो. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. अवघी मिठाई पण 52 वर्षापासून दोघही भाऊ एका जागी आहो. कधी भांडण मालूम नाही. पण माये जिकडे पाय जातात तिकडे पाय माय भावाचे येतात. बरं, म्या देहदानाचा संकल्प केला तर मा भावाले आणि त्याच्या बायकोले हृदयाले लागलं. तुम्ही जर देतो म्हणता भाऊ, तर माझी बायको मी आम्ही दोघही नाही फॉर्म भरला देहदानाचा. मेल्यानंतर आमचं शरीर मेडिकल कॉलेजला नेणे. माय विठ्ठल बाप. म्हणून तुम्हाला सांगतो, हे का सांगतो? आम्हीच काऊन करावं शिंप्यानं देहदान? तुमच्यातल्या एखाद्यानं उभं राहून सांगा ना, मेल्यानंतर मी अवयव दान करीन. कालच एका जणाचा मेंदू डेड झाला होता. 3 जीव वाचले, त्याचे 3 पार्ट काढले महाराज. फक्त अगरबत्त्या लावून जमणार नाही, तांदूळ लावूनच जमणार नाही. देवाले पंढरपूरचा बुक्का आवडला असता तर देव बुक्क्याच्या दुकानात घुसला असता. देवाले जर तांदूळ आवडले असते तर राईस मिल मध्ये गेला असता. देवाले फुलं आवडले असते तर बगीचात गेला असता.
पण त्यानं कोणाचं घर घेतलं? एकनाथाच्या भेटी साथे धावून आला तो आणि कावळ आवळ. कुठं गेला माझा पांडुरंग? ज्यानं गाढवाले पाणी पाजलं त्याच्याकडे गेला. अरे नामदेवानं कुत्र्याले तुपाची रोटी खाऊ घातली, देव त्याच्या घरी गेला. देव सावता माल्याच्या घरात गेला. ज्या साहेब आंबेडकरानं स्वतःचा मुलगा बिना औषधीचा मेला. औषधीले पैसे नव्हते आणि तुम्ही मी बिस्लरीच्या बॉटल्या पिऊन राहिलो. आता आपल्याला पाणी बिस्लरीच्या बॉटल्या. मग देवेंद्र इंजिनियर साहेबांना आमच्याकरता 20 रुपयाची बाटली घेतली हॉटेलवर आणि चहा प्यायला गेलो. इंजिनियर साहेब चहाचे पैसे द्यायला गेले. म्हणे सत्यपाल महाराज आले, आमचं भाग्य आहे. त्या हॉटेलवाल्या चहा, बरं एवढा जोरदार चहा करते. कोणती हॉटेल आहे रोडवर? शेवटून सुंदर. कोणता आहे महाराज त्या हॉटेल? बियर बार. अरे तिथं एक जण बोलणं. मेडिकलच्या बाजून आहे ते हॉटेल. जाऊ दे मला. आता 69 झालं. धीरे धीरे आता आम्ही नाही महाराज. पंढरीच्या पांडुरंगा आता एंडिंग मध्ये चालून राहिलो. पण तुमचं प्रेम आहे. आजपासून मी 4 महिने बुक आणि सर्वात जास्त भीम जयंती चालतो मी आणि शिव जयंती. शिव जयंती भीम जयंतीचे फुल कार्यक्रम होतात. तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. अरे म्हाताऱ्या बाया कीर्तनात आल्या, बाहेर गाऊन लोक आले. कोणासाठी? या लेकरासाठी. परागची यात्रा आहे आज. 9 वर्षाचा पराग बंदूक चालवणं शिकताना समोरच्या साहेबानं गलती झाली आणि एकुलता एक पोरग निघून गेलं. पण त्याच्या बाबानं दुःख नाही मानलं. आम्ही मरणार आहोत. आता माझी बायको उभ्या उभ्या गेली. मला घरी नाही येऊ दिलं. कॉल केला 4 वाजता आणि 5:30 माई आई, माय बाबा, मा भाऊ. एक दिवस तर मला आवाज कमी करा, लय वाढला एकदम. माझा भाऊ 12 तारीखला मरण पावले. पॅरालिसिसचा अटॅक गेला. ज्या दिवशी गेले त्या दिवशी मा कीर्तन. मी त्याची बॉडी मशानात पाठवली. मी कीर्तनाला गेलो. माय मेली त्या दिवशी मला कॉल आला. म्हणे बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे घरी. त्यानं मारे सलाईन लावलं. पण जमत नाही ना. रतन टाटा गेले तर माय किती दिवस टिकन. फक्त एवढं दुःख आहे, पराग कमी वयात गेला. तुम्ही मी कोणी ऍक्सिडेंट मध्ये जाते, कोणी काय न जाते. मोटरसायकलवर तरुण पोराच्या मोटरसायकलवर मायनं बसताना पोराले सांगा गतिरोधक आला की हळू चालू म्हणा. तुम्ही बाया एका इकून बसता. जाडी जुडी बाई असली बारक चिरक पोट्ट असलं की ती गाडी अशी हलते आणि गतिरोधक वर ब्रेक मारला की माय खाली. आता 8 माया मेल्या. लग्नाची पत्रिका घेऊन जातात. काय काम आहे व पत्रिका छाप्यात? काही काम आहे का? लग्न पत्रिकेशी आहे की त्याच्या बायकोशी? लग्न या वराळ्याची आहे की बायकोची? त्याला फालतूच्या गोष्टी करत राहतात आणि चालले पत्रिका घेऊन. देवावर पत्रिका ठेवायला चालला होता, देवीवर, आणि माय पडली खाली, मेली. कुठे गेला देव?
तुम्हाला तुमच्या तत्वानं जगा लागन. कॅमेरामन एवढं मोठं वय आहे तरी ड्युटी देऊन राहिले तुम्ही. यायले फुटे समजत नाही ना. हे दिवसभर मोबाईलवर. हॅलो, कुठं आहे तू? काही धंदे करत नाही पोट्टे. बापानं रात्रंदिवस झटके घेतले. 2 एकराचं 4 एकर केलं आणि हे रिकाम चोटावल्यात रात्री 12वर. आणि राजकारणी लोक फायदा घेते जवान पोट्टेचा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. यायच्या हातात झेंडे दिले की आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे हे रिकामे धंदे सोळा. दारवा फारवा पिऊ नका. तुमच्या मायचा दुधाचा अपमान करू नका. पहिले शिका, जिंदगी बनवा. नशीन शिकत तर धंदा तरी कर कृष्णावाल्यासारखा. कृष्णावाल्या दादानं लाऊडस्पीकर हे ते सुरू केलं. कमाई कोण नाही देत पोरगी. आणि तुम्हाला पोरी नाही भेटून राहिल्या. मला फोन करतात, महाराज एखादी पोरगी पाहणं आश्रमात. मा तिथं काय कारखाना आहे का पोरीले फायदा करायचा? हो, मी जर हरामखोर महाराज असता तर तेही झालं असतं. काही काही मठात महाराज म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहो. अबे तू राहूच नाही शकत. शहाणपणा नको करू. ब्रह्मचारी तुकाराम महाराज नच राहा. बायको असताना ब्रह्मचारी. तुकोबाची कांता सांगे लोकांपाशी. येळा पंढरीशी जातो माझा गबा. अरे माझ्या माय मावल्यांनो, ब्रह्मचारी कोण राव? महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी असतानाही बायकोले माय म्हणणार. ब्रह्मचारी राव भगवान बुद्ध. राहुल ज्या दिवशी पैदा झाला त्या दिवशी घरदार सोडलं. जे तुकाराम महाराज जगले. बुद्ध ते तुकाराम पुस्तक वाचा. आणि माझ्याजवळचे काही पुस्तकं घेऊन जा. माझ्याकडे पुस्तक आहे. प्रसाद खाल्ल्यानं कल्याण नाही होणार तुमचं. नारळ फोडल्यानं कल्याण नाही होणार. एक पुस्तक वाचल्यानं कल्याण होईल. म्हणून एखादं पुस्तक ने जा. 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. मा धंदा नाही. एवढे मोठे पुस्तक. ग्रामगीता आहे माझ्याकडे. माझं जीवन ग्रामगीतेप्रमाणे आहे माय मावल्यांनो. माझं कीर्तन ग्रामगीतेवर आहे. तुकोबाच्या गाथेवर आहे. मी ते रिकाम नाही सांगत. रावणाला 10 तोंड होते. खरंच सांगा बाया हो, तुमच्या मायच्या इमानानं 10 तोंडाचं लेकरू असेल का? त्याच्या मायचं शिजर व्हायला किती त्रास झाला. झालं काहीच काही लिहून ठेवलं. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करेल. मग तर जेसीपी बोलावं लागून मटेरियल काढेल. काहीच काही लिहिलं आहे. अरे मायबापाची सेवा करा हे तुकारामानं लिहिलं. देहदान करा, रक्तदान करा, अवयव दान करा, मतदान करा. ते न पैसे खाता मतदान करा. तुमच्यामध्ये कोण्या बाईनं रक्तदान केलं का? कधीतरी केलं असेल. जळवाभर जेल सब समस्या का हल. तांब्याभर पाण्यानं काय फरक पडीन व बाई? त्याच्यापेक्षा 1 बॉटल रक्त दिल्यानं फरक पडीन. महाराज दूर जा पडद्याच्या मांग. नाही तर मा फोटोवरच मुताल फायदा. लोकाईले हागणं मुतणं शिकवा लागते. नाही तर तुम्ही कोणीही गावात जाऊन पहा बायका रोडवरच. पहिले लय होतो खानदेशात. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सर्व बायका रोडवरच. सायकल आली की सिट डाऊन, स्टँड अप. सायकल गेली की सिट डाऊन. ट्रॅक्टर आला की स्टँड अप. आणि एखादा म्हातारा आला ना, म्हातारा जर आला तर म्हातारी उभी बी नार आहे. म्हणे दे त्यासारखे लय पाहिले मी. आणि माणसं तर बायापेक्षा दलिंदर आहे. संडासले बसले ना तर चुपचाप नाही बसत.
बिडी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. आणि आता तर मोबाईल पाहते अर्धा तास, आणि त्या 100 ग्रॅम पाण्यात काय गेम बसीन अर्धा तास बसल्यावर. अरे फारच बेकार काम झालं. म्हणून सांगतो लोकाईले हागणं मुतणं या ग्रामगीतेनं शिकवलं भाऊ, की तुझं गावचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझ्या गावाचे नाही म्हणून हे ग्रामगीता एक वेळा वाचा. अरे रिकामा कशाला तीर्थ. अरे देव म्हणजे काय पहिल्या अध्यायात लिहिलं महाराजानं. देवाचा अर्थ लिहिला, देव म्हणजे काय. आणि ग्रामगीता कुठं लिहिली, हे पुण्यक्षेत्र पंढरपुरी. बैसलो असता चंद्रभागे तिरी, म्हणजे कुठं लिहिलं, पंढरपुरात यायले दृष्टी आली आणि तिथं लिहिली. आणि या ग्रामगीतेत देव म्हणजे काय, देवाचा अर्थ म्हणजे काय, तिथून सुरुवात केली. आपलं लग्न कसं करा. माझं लग्न मी यायच्या हातानं लावलं, सामुदायिक 150 रुपये. माजल्यासारखं लग्न केलं नाही, 2 एकर इकलं नाही, भिकार चोट झालो नाही, आणि मंडपात बँकेच्या सौजन्याने लिहिलं नाही. आपल्याला तर लेकरू होते तेही सासऱ्याच्या सौजन्याने. पहिली डिलेव्हरी कुठे होते खरं सांग. मामाच्या घरी जे मुलगा झाला तुमच्यातला त्यानं उभं राहा. पहिली डिलेव्हरी मामाच्या घरी झाली. हाय रे कोणी उभे राहा. या महाराज, उन्हाळ्यात झाले का तुम्ही? या महाराज. वा वा, चांगलं वाटलं तुम्ही या शिक्षण संस्थेत आले. तुमच्या जीवाचं कल्याण झालं. पण फक्त आध्यात्मिकही आणि विज्ञानाचंही काम करून डॉक्टर कीर्तनकार झाले पाहिजे. तुम्ही इंजिनियर कीर्तनकार, तुम्ही सायंटिस्ट होऊन ते ज्ञान कीर्तनातून सांगा. आता सत्यपाल कोणतं कीर्तन करते, मी देवाचं नाव घ्या 3 तासातही नाही म्हणून. देवाचं काम करा. गरीबाच्या पोरीशी लग्न करा. पहिलं बाळपण आपल्या घरी करा बायकोचं. तुमच्या मायचं पहिलं बाळणपण कुठं झालं? हा, तुमच्या बापानं दिलं लोटून तुमच्या आबावर. करणी तुमच्या बापाची, बर्बादी तुमच्या आजीची. मला सांगा महाराज, तुमचं लग्न झालं तर बायको कोणाची? तुमची. तुम्ही लहान आहे अजून भरपूर टाइम आहे. पण सांगतो, बायको आपली. आणि बाळणपण कोणाच्या घरी पाहिजे खरंच? आपल्या की दुसऱ्याच्या? आपल्या घरी. म्हणजे खर्च कोण करा? आपण करा. पण तुमच्या बापानं काय केलं? मायच्या घरी पाठवून दिलं. तुम्ही कोणाच्या घरी झाले? मामाच्या. मामाली पोरगी गिरगी आहे, लक्ष द्या थोडस. मामाच्या पोरीला बाबू कीर्तनातून मनोरंजनातून भंजन चालू आहे. मला तुम्हाला रजिस्टर देतो. हॅलो, कोर आहे, याच्यात जिंदगी बनवणं तुमच्या हाती आहे. आलं काय लक्षात? तुम्हाला वाटेन की मी फक्त देवाचं नाव घेऊन देवाले जोड अभ्यासाची कर लागन. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. रामकृष्ण हरी. विज्ञानाची जादू खरी. गेदा महाराज. म्हणून माय मावल्यांनो, अर्धपोटीला साडी कमी भावाची घाला. कोण्या तीर्थावर जाऊ नको, पण त्या पोरीले शिक्षणाच्या पुस्तकाची कमी पडू देऊ नको. आईच्या शपथ सांगतो, न्यायाधीशाले पगार 2 लाख, प्राचार्याले पगार 2.5 लाख, वावरात जाणारीले मजुरी 150 रुपये. जय जवान जय किसान. ज्यानं दाढी केली नाही ते ओळखूच येतात हे शेतकऱ्याचं बियाणं. उभे राहते हे मागचे.
पाहिजा हो शांतते या ना. या मी या फटाक्याच्या खेळा पाव काय सांगू बाया हो. दिवाळीच्या दिवशी फटाके बजवे हे बेटा बस हे फटाक्यानं पेटलं बरं. फटाक्यानं नवरी पेटली एका लग्न मंडपात. ते नवरदेव नवरी जातात ना बारू काय नाटक करता बे. तू बायकोच करून राहिला अजून काय करून राहिला. काय लढाईवर मिलिटरी वाल्यासारखा चालला का. तुम्ही अत्यंत कष्ट करणारा जीव आहे. हात दाखवा. लय मेहनत आहे. अरे बाप हार्ड वर्क करा मेहनती आहे. आशीर्वाद देता का मग पंजा दाखवता का. दादा भाऊ आहेत ना भुसे. मग कार्यक्रम घेतला होता ना महाराजनं भुसे साहेबाकडे. असं नका करू काही दिवस. भारत माता की जय. हे फटाक्याची गोष्ट सांगतो. आता कार्यकर्त्याने आनंद वाटते बा यात्रा आहे लेकराची आठवण आहे. फटाक्याची गोष्ट सांगतो. मला कार्यक्रम राहुल गांधीच्या स्टेजवर होता भारत जोडो मध्ये. ऐका फटाक्याची गोष्ट तुम्हाला मजा येऊन जाईल. सत्य घटना. बुलढाणा जिल्ह्यात राहुल गांधी आले. मलाही बोलावलं. मी कोण्या पक्षाचा नाही. मी नितीन गडकरी साहेबाकडेही गेलो. बीजेपीचा कार्यक्रमातला मलाही बोलावतात काँग्रेसवालेही बोलावतात. आमची खंजेरी कुकडी वाजते. आम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. माणसावर बोलतो आम्ही. मग काय झालं राहुल गांधी आले. ते शेतकरी जे मेले की नाही दिल्लीत त्याच्यासाठी श्रद्धांजली सभा होती. आणि त्या श्रद्धांजली सभेमध्ये राहुल गांधीचं भाषण होतं. आणि आम्ही स्टेजवर झालं काय श्रद्धांजलीचं भाषण आणि त्याच्यात फटाके फोडायचा टायमिंग चुकला. त्या श्रद्धांजलीच्या भाषणात फटाके फोडते का कोणी. कोणी मेल्यावर फटाके फोडते का दुःखाचा टाईम. हेच लोकांना अकला नाही. जसे फटाके फोडले तसे राहुल गांधी संतापले. शरम नाही आती बोले. श्रद्धांजली होऊन राहिली तुम्ही फटाके फोडता. लोक म्हणे विरोधी पार्टीच्या माणसानं फोडले. कायचा विरोधी. कोण फोडले कोणाला माहित नाही कोण फोडले. जो फोडून राहिलता त्याला इतकं मारलं पोलिसांनी नाही पकडला. मग समजलं हे आपलेच कार्यकर्ते होते फटाके फोडणारे. टायमिंग चुकला. आलं लक्षात. असा टायमिंग बाळणपणाचा. तुम्ही कुठं केलं बायकोचं बाळ खरं सांगा पहिलं. माईक घ्या बोला. त्याच्या आईच्या घरी. तुम्हीच सांगा लेकरू कोणाचं तुमचं. पहिलं बाळणपण कुठं पाहिजे कायद्यानं. आपल्या घरी. पण आपण लोटलो असे आपण आहे त्या. आलं डोक्यात. आणि कधी अक्कली फक्त लग्नात शहाणपणा करता. मारे डीजे फटाके आणि बहारो बोट धरून बहारो फूल बरसाओ मेरा छत्र्या काय नाटक करता. आणि ते मर्याचा टाइम राहते. त्या बाईला किती त्रास होते लेकराला. बाळणपणाचा त्रास तुम्हाला काय आहे रे माणसाईले. तुम्ही तर रेडीच आहे. आज मौसम बडा सुहाना आहे. पुढे ऐका. ते बाई कलपते 9 महिने 9 दिवस. शेवटी बाहेर तकलीफ होते. मग ते बाई तळपते. तिले नवऱ्याची गरज राहते जोडीदाराची. त्या टाइमला हा घरून फोन लावते. आता येऊ की मग येऊ झाल्यावर. अरे आता आहे त्या बिलाच्या नागोबा चोट्या. झाल्यावर काय जात झकमारी करायला. तिच्या दुखात जाय ना. सुख के सब साथी दुख में न
नवरा बायको असे पाहिजे. धन्यवाद. यायला काय देत? कॅलेंडर द्या, पुस्तक द्या. कॅलेंडर देऊ. किती आहेत कॅलेंडर आपल्या? कॅलेंडर शेतकरी माणसा कष्ट करणाऱ्या हप्त्यातून एक खेबा दाढी करत असत आणि ते ब्लेड हातात लागलं की त्याच्या बापाला सोडत ना. इकून मार खर. मग बाळापूरले येतात, उरलं नखे गावले मार. आपल्या शेतकऱ्याचं तेच आहे. जय जवान जय किसान. जय किसान. शेतकऱ्याची मिलिटरी मॅन या देशाचे तुम्ही प्राण आहात. तुम्ही प्राण आहात. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातीन सोंग धतुरा? साहेबाची बायको काय मॅक्सी तोडू खाईन का? आणि साहेब काय फुलपॅनचे गेर पाडी की मोबाईल खाईन? ऍपल. ए फॉर ऍपल, के फॉर केळ. नाही महाराज, केळाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? महाराज तुम्ही बोला. आणि म्हणून म्हणतोस हा मराठी सोबत इंग्लिशची गरज आहे. समजले? जिल्हा परिषदच्या शाळा बंद होऊन राहिल्या म्हणजे गरीबाचे पोट्टेनं फक्त ऊस व्हायला पाहिजे. यायच्या घरी आपल्या बायकाईनं भांडे घातले पाहिजे आणि या वावरात जाऊ लंब्या झाल्या पाहिजे. असं आहे. तुम्ही तरी विचार करा महाराज लोक. विद्ये विना मती गेली. मती विना गती गेली. विधी विना धन्यवाद. मती गेली मती विना. 200 रुपये दे. आपल्या काय बापाचं जाते. एक फोटो काढू द्या ना शेतकऱ्या. हाय युट्यूबवर घरी बायको आली काय? आणलं नाही काय? ते लेकराई जोड झोपवलं काय? पण तू घरी गेल्यावर पाहिजे तू सत्यपाल महाराज फेसबुक पेज काय चार आहे? फेसबुकवर आहे. बायकोली दाखवता. धन्यवाद. आणि एक कॅलेंडरही घ्या. ते घरी केलं. काय काय आनंद दिला रे करून. टाळ्या. दिवसभर वावरात काम केलं. देव माझा विठू. फोटोसाठी आले. फोटो. हा कॅमेरामन धन्यवाद. हे एखाद्या गरीबासाठी